सकाळी मी 5 वाजता झोपून उठून आपलं जे कार्यक्रम आहे आटपून 6:30 पर्यंत घरून निघण्याचं हे असते. 7 ते 7:10 या शाळेत पोहोचायचं असते. साधारणतः 11:30 पर्यंत हे आटपून त्यानंतर मग हे BLOचं काम हे करायचं असतं. तर ऐका, जवळजवळ आपण 5 वाजेपर्यंत हे काम करतो आणि पुन्हा मतदारांना सायंकाळच्या वेळेत जे सकाळी मिळत नाही त्यांना सायंकाळी 6 वाजता पुन्हा भेटी देऊन लक्ष्मण कवडे कोण होते? घरी जायचं आहे. जाताना जवळ 40 किलोमीटरचं अंतर आहे शाळेचं आणि जंगलाचा रस्ता आहे. 6 वाजता तरी अंधार व्हायच्या अगोदर वापस जाण्याचा माझा प्रयत्न असतो. SIRचं काम करणारे नागपूरच्या चारगाव शाळेचे शिक्षक राजू बोकडे बूथ लेवल ऑफिसर म्हणून घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत असे एकूण 17 तास ते काम करतात. सकाळी 7 ते 12 शाळा करायची आणि त्यानंतर SIRचं काम. 30 जुलै ही डेडलाईन. त्यामुळे त्यांच्यासह अनेक शिक्षक मानसिक तणावाखाली असल्याचं सांगतात. त्याचं फॉर्म भरायचं राहिलं ना? आमचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना असं रात्री झोप न येणं, ते दिसणे, स्कॅनिंग किंवा झालं का बाबा, इतके आकडे आपण दिले का, झालं का, उद्याचं आपल्याला झालंच पाहिजे. म्हणजे वेळेवर कोणतं काम आलं किंवा काही करता आपण जाऊ शकत नाही आहे. आपला स्वतःचा काही परिवार असेल त्याच्यासोबत आपण वेळ देऊ नाही शकत राहिलो, कारण घरी आल्यानंतर बी तेच आहे. म्हणजे असं कुठंतरी ते जाणवते आहे, मानसिक ताण तर जाणवतेच आहे. त्याच्यामुळं एक उदाहरण माझंच घ्या की मला थोडीशी माझी BP वाढायला लागली. बोकडे सरांची नियुक्ती नागपूर जिल्ह्यातील बेला केंद्रातल्या चारगाव शाळेत आहे. पण दुसरे शिक्षक रजेवर असल्यामुळे त्यांना शेजारच्या सुराबर्डी शाळेचीही जबाबदारी सांभाळावी लागते. या 2 गावांमधील जवळपास 500 मतदारांचं SIRचं काम त्यांना करायचंय. त्यांच्या मते एका मतदाराची माहिती भरायला सरासरी 20 मिनिटं लागतात. आता दुपारच्या वेळेला लोक मिळत नाही, त्याच्यानंतर मग सकाळीच आपली शाळा असते. मग सायंकाळच्या वेळेला 1 तास द्यायचा, की दुपारच्या वेळेला जे जे मिळत असेल ते करून 30 जुलैपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. परंतु मतदाराची संख्या, जे भेटीची संख्या किंवा त्याचं जे कामाचं जे स्वरूप आहे हे जर आपलं इतकं जास्त आहे का त्याच्यामुळे हा जो वेळ आहे हा वेळ कमी पडतो आहे. प्रशासनातर्फे म्हणजे आम्हाला जे सुपरवायझर असतात, तलाठी म्हणजे सुपरवायझर वरतून हे काम 15 तारखेपर्यंत 20 दिवसात काम संपलं पाहिजे, कारण बाकीचा जो वेळ आहे हा याच्यामध्ये द्यावा लागणार आहे प्रशासनिक कामामध्ये. त्यांना SIRचं काम करायचंय, पण त्यासाठी अधिकचा वेळ हवाय. शिक्षकांचं म्हणणं आहे की या अतिरिक्त कामाचा परिणाम केवळ त्यांच्यावरच नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही होतोय. कामाचा व्याप 30 तारखेपासून शाळा सुरू झाली. 30 जूनपासून 6 तास इकडे करतोय, मग तिकडे करतोय. त्यामुळे विद्यार्थ्याला जो योग्य न्याय द्यायचा आहे तो आपण देऊ शकत नाही. जे शाळेचा वेळ आता सुरू झालेला आहे नुकताच, आणि जो उत्साह आहे, हेच काम जर उन्हाळ्यात असतं तर निश्चितपणे चांगलं झालं असतं. आणि सुटीचे आता जी वेळ आहे ही विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षणासाठी योग्य राहिलं असतं. एका शिक्षकाला SIRच्या कामासाठी जावं लागलं तर दुसऱ्या शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी येते. काही ठिकाणी 1 ते 5च्या विद्यार्थ्यांना एकत्र बसून शिकवलं जात असल्याचं गावकरी सांगतात आणि याचीच गावकऱ्यांमध्ये चिंता आहे. शिक्षणावर तर मॅडम परिणाम पडणारच. रोज आले की बस बाहेरगाव म्हणजे बाहेरगाव मी किंवा गावामध्ये सर्व्हिस करत राहतो ते लोक, शिक्षक लोक, आणि जे मुलं राहते ते तर मग बाहेर ग्राउंडवर राहते. SIRचं जे काम दिलं ते शिक्षकाला नाहीच पाहिजे. SIRच्या कामात गुंतलेल्या शिक्षकांनी राज्यभरात या विरोधात आवाज उठवलाय. शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडतो. उद्यापासून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किंवा सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी SIRचं काम झाल्यानंतर आमचं जे शिक्षण मागे राहिलं, अभ्यासक्रम मागे राहिला, ते पूर्ण करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी शाळेत यायला पाहिजे. ही अट सरकार मान्य करणार आहे का? काल 8 तारखेला शासनाचे कारणे दाखवा नोटीस अनेक लोकांना येऊन पोहोचलेला आहे का?
तुमचा 50% मी बरेचदा बोललो अधिकाऱ्यांना की आम्ही ग्राउंड लेवलवर काम करतो आहे. ग्राउंड लेवलच्या अडचणी वेगळ्या आहे आणि खुर्चीवर बसून सांगणं वेगळं आहे. मला शासनाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्हाला आमच्याकडून काम पाहिजे आहे की आमचा जीव पाहिजे आहे? आमच्या गुरुजीला शिकवण्याचं काम दिलं पाहिजे, त्यांना काम द्यायचंच आहे तर त्यांनी सुट्ट्यामध्ये द्यावं, त्यावेळेस करू, पण आता पोरांना शिकू द्यावं. मराठी शाळेमधील शिक्षकांनी शिक्षण सोडून सगळं करायचं असं जर सरकारचं म्हणणं असेल आणि वरून परत मग मराठी शाळांमध्ये असं जर समाज म्हणणार असेल तर हे दुटप्पीपणाची भूमिका आहे. आणि त्यामुळे इतके अशैक्षणिक कामं, वेगवेगळी सर्वेक्षणं, पोर्टलवर माहिती भरणं, ऑनलाईन ऑफलाईन हे सतत चालू असतं आणि याच्यामध्ये अध्यापनाचा वेळ जो आहे तो खराब होतो. दिलेलं शैक्षणिक वेळापत्रक जे आहे ते खराब होतं. शिक्षकांच्या प्रश्नांवर आम्ही प्रशासनाची भूमिका जाणून घेतली. आम्ही BLO म्हणून शिक्षक म्हणून काम करते ते महत्वाचे आहे, तसेच इतर लोक सुद्धा आहे. दोन्ही ठिकाणी आम्ही विनंती केलेलं आहे. आता राहिलेले वेळ म्हणजे SIRचं काम घरोघरी जाणे थोडा लिमिटेड टाइम आहे. त्या वेळामध्ये त्यांचे लोड कमी करण्यासाठी लेखी आदेश दिलेले आहेत. त्यांनी एक्झिस्टिंग काम करून हे काम कसं करू शकतात, दोन्ही कसा आपण इक्वल करू शकतो, आम्ही असा काळजी घेतलेला आहे. मुदतवाढी संदर्भात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानिहाय काय पोझिशन आहे पाहून ओव्हरऑल स्टेटसाठी मुदतवाढीसाठी आम्ही काही प्रस्ताव सादर केलेले आहे. आपल्याला सुद्धा मुदतवाढीचा लवकर आदेश मिळणार. आधार कार्ड आहे तुमच्याकडे? मतदार यादी अद्ययावत करणं हे महत्वाचं प्रशासकीय काम आहे, पण आत्ताच नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतंय. अशा वेळी हा प्रश्नही उपस्थित होतो की जर शिक्षक वर्गाबाहेर जास्त वेळ असतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नुकसानाची भरपाई कोण आणि कशी करणार?